5 सेकंद 5 सेकंदामध्ये चॅनल चालेल का? ओम नमः शिवाय च शिवतराय च स्वाहा ओम नमः पार्थाय च स्वाहा ओम नमः प्रकरणाय च स्वाहा ओम नमः तीर्थ्याय तुल्याय च स्वाहा ओम नमः शक्राय धैर्याय च स्वाहा ओम नमः विज्ञाय विनोदाय नमः स्वाहा ओम नमः कुशलाय च क्षेमाय च स्वाहा ओम नमः प्रकृतिये च बुद्धये च स्वाहा ओम नमः इंद्राय च मनोदाय च स्वाहा ओम धनध्याय च गोष्ठ्याय च स्वाहा ओम नमः कल्याय च दीर्घाय च स्वाहा ओम नमो हृदयाय च निरंजनाय च स्वाहा ओम नमः पुरुषाय च वरिष्ठाय च स्वाहा ओम
कोपनेश्वर मंदिर हे ठाणे शहराचं ग्रामदैवत आहे आणि आज जवळजवळ सकाळी 1:30 वाजल्यापासून भाविकांची गर्दी इथे चालू आहे. वृद्ध स्त्री पुरुष म्हणजे सिनियर सिटीजन, वरिष्ठ नागरिक, गरोदर स्त्रिया, अपंग, विकलांग यांच्यासाठी आपण एक वेगळ्या लाईनची व्यवस्था केलेली आहे. तसेच अतिमहत्त्वाच्या ज्या व्यक्ती आहेत, राजकीय व्यक्ती किंवा पोलीस डिपार्टमेंट येतात त्यांच्यासाठी आपली वेगळी सोय आहे. पहाटे 1:30 वाजल्यापासून लोकांची रेगी इथे लागलेली आहे. परंतु शिवरात्र असल्यामुळे, महत्त्वाचा दिवस असल्यामुळे महादेवाची पूजा अर्चा होणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे सर्व प्रकारचे पूजा जे काही असतात त्या आरती करून पहाटे
3 वाजता म्हणजे आपल्या ब्रह्ममुहूर्तावरती भाविकांसाठी मंदिर आम्ही खुलं केलं आणि तेव्हापासून जी गर्दी आहे ती आत्ताही तशीच आहे. आता सुद्धा ह्या घडीला साधारण 11:30 वाजलेले आहेत आणि तळापाळीपर्यंत इकडची मामलेदार ऑफिस येथून लाईन गेलेली आहे आणि या इकडे गणपती मंदिरापर्यंत लाईन गेलेली आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने आम्ही ह्याचंही आयोजन केलेलं आहे लघुरुद्राचं आणि लघुरुद्राचं पठण इथे चालूच आहे आणि लघुरुद्र आणि रात्री आजचा महाशिवरात्रीचा हा मुख्य दिवस असल्यामुळे रात्री 12 वाजता 12:17 निश्चित काळ चालू होतो. तर त्याप्रमाणे महापूजा महादेवाची आणि महाआरती ट्रस्टीतर्फे केली जाते आणि ती रात्री 12:15ला केली जाईल. तसेच महाशिवरात्री उत्सवाची सांगता उद्या दिनांक 27 रोजी संध्याकाळी निघणाऱ्या पालखीने होईल. संध्याकाळी 7 वाजता नगर प्रदक्षिणा निघेल आणि त्या नगर प्रदक्षिणेनंतर मंदिरात आल्यानंतर आरती झाल्यानंतर या उत्सवाची सांगता होईल. अशा प्रकारे हे नियोजन केलेलं आहे. आता सुद्धा भरपूर गर्दी आहे. गर्दीचं नियोजन आमचा प्रयत्न चालू आहे की कुठल्याही भाविकाला दर्शन करताना त्रास होणार नाही अशा प्रकारे आमचं नियोजन चालू आहे. परंतु सकाळपासून होणारी गर्दी लक्षात घेता आम्हालाही थोडी अडचण होत आहे. परंतु भाविकांच्या सहकार्यामुळे आणि त्यांच्या प्रेमापोटी हे सगळं व्यवस्थित चालू आहे. कोपिनेश्वर महाराजांचे आशीर्वाद आहेत की आज सकाळपासून कुठलाही अनुचित प्रकार न घडता हे कार्य सगळं व्यवस्थित शांतपणे सुरळीतपणे चाललेलं आहे. इतिहास काय आहे? कोपिनेश्वर मंदिर हे ठाणे शहराचं ग्रामदैवत आहे. हे पेशवेकालीन मंदिर आहे. याला 650 ते 700 वर्षापेक्षाही जास्त इतिहास आहे. परंतु ही वेळ नाही की हा मंदिराचा इतिहास सांगणं. मी नंतर केव्हाही छापील आमचं जे पुस्तक आहे त्या माहितीमध्ये त्याच्यामध्ये आम्ही आमची सगळी मंदिराची माहिती दिलेली आहे. त्याच्यामधून आपण ही माहिती घेऊ शकता आणि भाविकांपर्यंत आपण पोहोचू शकता. किंवा आता या उत्सवाच्या घाईगडबडीत कुठलीही चुकीची माहिती भाविकांपर्यंत पोहोचण्याच्या ऐवजी आम्ही तुम्हाला एक्झॅक्ट इन्फॉर्मेशन देऊ आणि त्याप्रमाणे तुम्ही भाविकांना ती सांगावी. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी होमात्मक लघुरुद्र अभिषेक याचं आयोजन आम्ही केलेलं आहे. समन्वय प्रतिष्ठान आणि भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडी यांच्या पुढाकाराने हे आयोजन केलेलं आहे. दरवर्षीप्रमाणे फार मोठ्या संख्येने भाविक या इकडे कोपिनेश्वराच्या दर्शनाला आणि त्याचबरोबर नंतर या होमामध्ये सामील होत असतात. आपण बघताय की वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या धर्माचेही लोक या इकडे आवर्जून या होमात्मक लघुरुद्रामध्ये सामील झालेले आहेत. त्याचबरोबर जे लोक प्रयागराजला जाऊ शकले नाही, ज्यांना त्रिवेणी संगम मध्ये त्या तिकडे स्नान करण्याची संधी भेटली नाही, त्यांच्यासाठी या इकडे प्रयागराजवरून त्रिवेणी संगम मधनं जल आणण्याचं काम आम्ही केलेलं आहे, जेणेकरून त्यांना त्याचाही पुण्याचा लाभ या इकडे भेटू शकेल.